हिंगोली नगर परिषदेवर भगवा फडकवून शिवसेनेचे श्रीराम बांगर यांना नगराध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंगोली येथील सभेत दिल्या शुभेच्छा। मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा कळमनुरी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघातील कळमनुरी चिचांगेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली शहरातील ओमकयादू अमृतधारा महादेव मंदिर पर्यंत काढली जाते। या भव्य कावड यात्रेत लाखोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी होत असतात। तर आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत सलग 3 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी होत आहेत। यावर्षीच्या कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 4 ऑगस्ट रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार होते। यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती। कळमनुरी शहरापासून हिंगोली शहरात कावड यात्रेच्या शुभेच्छा बॅनर झळकली होती। तर हिंगोली शहरातील गांधी चौक येथे उपमुख्यमंत्री यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार हेमंत पाटील, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। सभेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेविषयी केलेलं नियोजन आणि मतदान संघातील जनतेच्या कामाविषयी तोंड भरून कौतुक केलं आणि येणाऱ्या निवडणुकीत हिंगोली नगरपरिषदेवर भगवा फडकला पाहिजे आणि नगराध्यक्ष म्हणून आमदार संतोष बांगर यांचे बंधू श्रीराम बांगर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्या। तुम्ही आता देश जिंकलाय, या ठिकाणी देश जिंकला आपण महायुतीने, राज्य जिंकलं। आता आपल्याला काय करायचंय? आता व्यासपीठावर बसलेल्या लोकांची निवडणूक झाली आहे। आता समोर उभ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, मग जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, या निवडणुका देखील एकजुटीने आपल्याला जिंकायची आहे। जिंकणार ना? मला आता श्रीराम दादा बांगर यांचं मगाशी नाव सांगितलं। मग भगवा फडकवणार की नाही? फडकवणार? हात उंच करून दाखवा। चला, हे दोघं बी आले, दोघं पण आले, ठीक आहे। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। श्रीराम दादा तुम्हाला शुभेच्छा, संतोषला शुभेच्छा दिलेल्याच आहेत। पुन्हा एकदा मी सर्व कावड यात्रेत सहभागी झालेल्या शिवभक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून अभिनंदन